सेंट्रल असेसमेंट प्रोग्राम आणलेला आहे. म्हणजे काय केलेलं आहे, एका ठिकाणी पेपर चेक केले जातील. एका ठिकाणी आतापर्यंत काय व्हायचं, युनिव्हर्सिटीजला किंवा जे चेक करणारे इव्हॅल्युएटर असायचे त्यांच्याकडे पेपर घरी पाठवले जायचे किंवा म्हणजे ऑफिशियल इन्स्टिट्यूशन्समध्ये पाठवले जात असतील. तर याच्यामध्ये आता तसं न होता एका सेंट्रल ठिकाणी बघा असं, म्हणजे मग एमपीएससीचं ऑफिस असेल किंवा त्यांनी डेजिग्नेट केलेलं प्लेस असेल कुठलं, तर या सेंट्रल ठिकाणी एका ठिकाणी बोलवलं जाईल सगळ्यांना आणि तिथं पेपर इव्हॅल्युएट केले जातील, त्यांना पेपर डिस्ट्रीब्यूट केले जातील. आता ह्याच्यामध्ये सेंट्रल असेसमेंट प्रोग्राममध्ये तिथं आणि दुसरं आहे त्याच्यामध्ये कॉम्प्युटर स्क्रीन असेसमेंट. तर एक सेंटरला कॉम्प्युटर ठेवून स्क्रीन असेल, कॉम्प्युटर स्क्रीन, त्याच्यावरती जे एक्सपेक्टेड आन्सर्स आहेत, कशा पद्धतीचे उत्तर पाहिजेत किंवा कुठले पॉईंट एक्सपेक्टेड आहेत, कुठल्या लाईनवरती उत्तर गेलं पाहिजे, हे तिथं प्रोजेक्ट केलं जाईल आणि मग इव्हॅल्युएट करायला सांगितलं जाईल सगळ्यांना. हे तुमचे इव्हॅल्युएटर आहेत, एका ठिकाणी बसलेले आहेत. मग ते एमपीएससीने डेजिग्नेटेड प्लेस असेल किंवा त्यांचं एमपीएससीचं ऑफिस असेल. हे दळवी साहेबांनी त्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये सांगितलेलं आहे बघा. याच्यामध्ये एक जणांनी पेपर चेक केला, मग त्यांनी मार्क्स अलोकेट केले. त्या गायडन्स नंतर म्हणजे सेंट्रल ट्रॅक दिला जाईल, अशा पद्धतीचे उत्तर असायला पाहिजे की ही लाईन पाहिजे म्हणून. ते इव्हॅल्युएट केल्यानंतर हाच पेपर आणखी दुसऱ्याकडनं इव्हॅल्युएट केला जाईल, म्हणजे एकापेक्षा जास्त इव्हॅल्युएटरकडनं चेक केला जाईल आणि मग ते ॲव्हरेज मार्क्स दिले जातील. मग यामुळे काय होईल की जे पर्सन स्पेसिफिक बायस आहे, व्यक्ती सापेक्षता जी असते की एखाद्याला पटेल दुसऱ्याला नाही पटेल, ते बायस, ती सब्जेक्टिव्हिटी दूर करण्यासाठी मदत होणार आहे. हा खरंच चांगला उपक्रम आहे, चांगला इनिशिएटिव्ह आहे. हा फक्त वर्ड अँड स्पिरिटमध्ये उतरवला पाहिजे.